शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिलेली आहे ती कुठेतरी फसवणूक आहेत अशी शेतकरी नेत्यांकडून आरोप हा केला जातोय की 2 लाख सांगितलंय पण प्रत्यक्षात 50,000च मिळणार असे शेतकरी नेते आरोप करतात. शेतकरी नेत्यांचा संवाद पूर्ण झाला की आम्ही मत व्यक्त करतो. आणि 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्याही लोकांना वगळलेला आहे आणि 2019ला हे पहा की देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा 7/12 कोरा करावा ही सातत्यानं मागणी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला तुम्ही नीट समजून घ्या. आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेत फसवणूक, कर्जमाफीमध्ये फसवणूक, प्रत्येक योजनेत तुम्ही फक्त लोकांना फसवताय. ही फसवणूक थांबणं फार गरजेचं आहे. कांद्याचा प्रश्न गंभीर आहे जिल्ह्यामध्ये. नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात होती, मात्र आता केंद्रीय वखार महामंडळाने 50% कांदा घेण्यास नकार दिलेला आहे नाफेडचा. त्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदाच होत नाही. नाफेड शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये, फार कडवट भूमिका घ्यावी. आणि जोपर्यंत शेतकरी आता मधल्या काळामध्ये मनमाडला एक प्रचंड मोर्चा निघाला, अंबादास दानवे आमचे होते, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली. अशा प्रकारे राज्यभर शेतकऱ्यांनी जर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि मोदींच्या सभेला जाण्याचं बंद केलं, मोदी फडणवीसांच्या, तर अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतील. काल आपण शिर्डीमध्ये होतात, मेळावा झाला, मात्र तिथले स्थानिक खासदार उपस्थित नव्हते तुमच्या मेळाव्यात. स्थानिक खासदारांनी माझ्याशी वारंवार चर्चा केली. लोकसभेच्या स्थायी समितीची एक महत्त्वाची व्हिजिट काही ठिकाणी देशात होती आणि त्या कमिटीवर खासदार असल्यामुळे त्यांना जावं लागलं. मी स्वतः मधल्या काळात अशा कमिटीच्या बैठकांना मला जावं लागलं. त्याच्यामुळे त्यात फार वेगळ्या अर्थाने घेण्याची गरज नाही. तो वेगळा अर्थ चंद्रकांत खैरेंनीच घेतला. काय ते कुठे जाणार नाही असं मला वाटतंय, परंतु त्यांनी असा निर्णय घेऊ नये, म्हणजे त्यांना एक असं वाटतंय की ते दुसऱ्या पक्षात किंवा काहीतरी. नाही, मला असं मी विचार करत नाही. पदाच्या नियुक्त्या झाल्या, विष्णावांना डावलण्याची चर्चा आहे. 2 गट पडण्याचं चित्र समोर येत आहे. निर्लेखनाच्या विरुद्ध आधी तुम्ही वारंवार नाशिकमध्ये लक्ष दिले, पदाधिकारी नाराज आहे. चुकीचं आहे तुमचं. मी या पक्षाचा नेता आहे, उत्तर महाराष्ट्राचा संपर्क नेता आहे. माझ्या सहीशिवाय कोणती नेमणूक होत नाही. शिवसेनेमध्ये कोणताही गट नाही. गट एकच आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो अजूनही चालू आहे. लक्षात घ्या. कोणी स्वतःला या किंवा त्या गटाचा मानत असेल तर त्यांनी या पक्षात काम करू नये. रोहित पवारांनी जो आरोप केला आहे की एमएलसीच्या एका जागेसाठी 50 कोटी रुपये घेतले जात आहेत, त्याच्याशी सहमत आहात? हो, मी सहमत आहे त्याच्याशी. स्थानिक स्वराज्य संस्था हा एक मोठा घोडेबाजार आहे आणि या घोडेबाजारामध्ये सगळ्यांना उतरणं जमत नाही. त्याच्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीपासून लांब राहावं लागतं. आता तुम्हाला नाशिकमध्येच कळेल, नाशिकमध्येच तुम्हाला घोडेबाजार काय आहे तो कळेल. काही पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणा प्रकरणी काही त्या संदर्भात नाही, नक्कीच तुम्ही ज्यांच्याविषयी म्हटलं ते सूर्यवंशी DG माझ्या जवळच उभे आहेत. त्या संदर्भात आम्ही आता चर्चा करू. चला, थँक्यू. या निवडणुकीमध्ये नाशिकचे आपले मतदार आहेत, नगरसेवक, ते कोणाला नेमकं मतदान करतील? आता जी नाशिकची विधान परिषद निवडणूक कधी आहे? 18ला. निवडणूक 18 तारखेला आहे ना. मग 18 तारखेला सकाळी 8 वाजता नगरसेवकांना कळवलं जाईल. साहेब अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी असं म्हटलंय की राजकीय पक्षांनाच भूमिका उरलेली नाहीये, सहिष्णुता हरवली आहेत, नवीन संहिता लिहिणे कठीण झालंय. प्रश्न विचारला की अरे रावी संवाद साधायचा कसा, अशा स्वरूपाची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. मी त्यांचं भाषण ऐकलं आणि वाचलं. दक्षिणेतले अभिनेते ज्या प्रकारे भूमिका घेतात किंवा पश्चिम बंगालमधले अभिनेते ज्याप्रमाणे भूमिका घेतात किंवा एकेकाळी या देशामध्ये बलराज सहानी, NK हंगल, नसरुद्दीन शहा अशा अनेक कलावंतांनी घेतलेल्या भूमिका राजकीय आणि सामाजिक या अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
कलावंतांनी निर्भयपणे जर लोकांचं नेतृत्व केलं तर त्यांच्यावर अशा प्रकारचं भाषण करण्याची वेळ येणार नाही. दक्षिणेमध्ये अनेक अभिनेत्यांनी भूमिका घेतल्यामुळे ते सत्तेवर आले. ताजं उदाहरण विजय थलपती, त्याने एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला लोकांनी पाठिंबा दिला. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. कमल हसन यांनी भूमिका घेतली, ती आज राज्यसभेत त्यांची भूमिका मांडत असतात. अनेक कलावंत आहेत, शबाना आझमी यांनी भूमिका घेतली, जावेद अख्तर भूमिका घेतात. भूमिका ही अत्यंत निर्भयपणे घ्यायची गोष्ट आहे, चर्चेची गोष्ट नाही. आम्ही भूमिका घेतो आणि लढतो, लढावं लागतं त्यासाठी. धन्यवाद. महिला IAS अधिकारी आहे वैशाली माने,